तर गाववाल्यानं मी आज इलं आहे आमच्या वांगणी बीचवर, वांगणी बीच आचरा वांगणी. तर आज जरा मामाचे माझ्या झील आणि मामा वगैरे आज नेट पण सोडणार होते आणि शेंडीन पण मासे पकडून येणार होते. तर इलाव समुद्रावर माका ॲक्च्युअल लेट झालो. तर नेट आतमध्ये सोडला नाही आहे. समुद्रावर जा पारंपरिक मच्छीमारी केली जातं आणि एक पर्टिक्युलर पद्धतीचा एक नेट असता. त्या नेट असा समुद्रात सोडला जाता, किनाऱ्याकडून समुद्राचं स्टेट सोडला जातं. तर त्या नेट सोडलेला आणि ते काय माका असा कवर करूक मिळाला नाही. पण एक मामासोबरोबर माझ्या शेंडीन मासे पकडता, तर ते मी दाखवू शकते तुमका. तर त्याच आपण बघूया काय किती गावतात आहे का. तर ह्यो आचरा वांगणीचो समुद्र किनारो, खूप सुंदर असं समुद्र किनारो हा. पूर्ण हे सुरूचा बन असा जवळजवळ तळाशीलपर्यंत ही असा सुरूचा बन हा चालू. आणि तळाशीलकडून इकडे हे आचरा बंदरपर्यंत सुरूची झाडांची लागवड केलेली आहे. तर आपण बघूयात इकडे शेंडीन मासे पकडत त्यांना काय मिळतं. आणि नंतर तिकडे एक नेट सोडलेला त्याचं पण बघूया काय किती मासे मिळतात आणि कसं काय मिळतं तर बघूया. तर आमच्या जिमीत काहीतरी गावला, बघूयात. पेढी होत ना. तर मित्रांनो, शेंडीद्वारे जी मच्छीमारी केली जाता ती लाटांमध्ये केली जाता. आणि लाटांमध्ये एका प्रकारचं फेस असतात. ह्या साईडला फेंदी म्हणतात. एका तांबूस कलरचं फेस असतात. त्याच्यात म्हणजे ते शेवाळ पकडा किंवा शेवाळच्या पद्धतीने असे त्या लाटांमध्ये असतात त्या प्रकारचे फेस असतात एका विशिष्ट पद्धतीचं. आणि त्याच्यात मासो असतात, त्याला फेंदी बोलतात तिकडे. आणि मग ते फेंदी बघून जाळा टाकूचं लागतात किंवा पाग टाकूचं लागतात, शेंडी टाकूची लागतात. आणि त्या फेंदीवर लक्ष ठेवूचं लागतं. म्हणजे तो फेस असता पिवळ्या तांबूस कलरचा फेस. तर इकडे बघा आमचं जिमी इकडे पागता. होय. नेट किती गेला खाली? 9 किलो. 9 किलो खाली गेला. किती वाव तरी पण खाली या? आता 8 वावर आहे. तर जवळजवळ 8 वाव खाली नेट गेलेला. आणि ता एक असा ह्या रस्सी ना ह्या प्रकारची ही रस्सी आहे. ती रस्सी पकडून असा आता खेचून राहूचं लागतं. ही 8 वाव म्हणजे खूपच खाली गेलेली आहे. त्याच्यामुळे अशा रस्सींना खेचत राहूचं लागतं. नेट जास्त पण बाहेर गेला तर एकदम बाहेर जायचे चान्सेस जास्त असतात. तर ही रस्सीचा एक जवळजवळ 800-900 मीटरची रस्सी असतात. तर ती तेवढी रस्सी खेचून ठेवूची लागतात. तर बघूयात आपण किती वेळ अजून लागतात खेचू नेट. चला. आता हे समोरच्या लाटात भैरव दिसूक लागलो. भैरव म्हणजे ना असं गोल कलरचं असा प्लॅस्टिकचा बॉल टाईप असा व्हँड असता ज्या पाण्यावर तरंगता. तर आता जवळ दिसूक लागलो. आणि अशा प्रकारे ह्यो आता माझा मामा आतमध्ये जाऊन त्या नेट ओढणार, त्या भैरा पकडणार आणि वरती खेचणार. तो बघा ही मोठी दोडी. तर अशा प्रकारे जाळा काढून झालेला आणि एक मोठी दोडी मिळाली आहे ह्या जाळ्यात. ही एक दोडी मिळाली आहे, मोठी आहे दोडी. जाळा गोंदावला नाही तर अजून भेटले असते मासे, मोठमोठे मासे मिळाले असते. तर मित्रांनो, ह्याचा नेट आहे. तर त्या तिकडे या साईडला खडक आहे एका प्रकारचा. त्या खडकाक लागून जरा नेट फाटला, त्याच्यामुळे आता माका वाटत नाही ते पुन्हा नेट टाकतील असा. तर आपण अजून एक पुढे एक नेट सोडला ना, त्या नेट बघूया त्याच्यात काय मिळतं काय बघूया आपण.
चला मग आपण पुढे जाऊयात. तर मित्रांनो आता जात आहे मी तिकडे. तर मी तुमका एक गंमत सांगते. एका गंमत नाही म्हणता येणार, पण एक खूप मोठी या समुद्रासोबत माझी नाळ जोडलेली किंवा एक खूप अशी इमोशनल गोष्ट की इकडे एक म्हणजे आमच्या वांगणीचं राजेश्वर रापण संघ म्हणून एक रापण संघ होतो. त्या रापण संघाचे माझे आजोबा तांडेल होते. तर एकदा काय झाला की असा बंपरमध्ये मावरा लागला. जवळजवळ 3-4च्या दरम्यान रापण लावलेली आणि बंपर मावरा लागला. तर माझो आजो असा होडा असा लावला आणि किनाऱ्याक आणि होड्यातच बसलो. नांगर काय टाकला नाही. असं वरतीच म्हणजे रापणीचा होडा असताना तसा एका प्रॉपर असा उंडील असता. त्या उंडील टाकून असं फक्त साईडला असं बसलो होतो. म्हणजे होड्यातच बसलो होतो. आणि बाकीची सगळी लोकं होती ती म्हावरा जमा करण्यात, मासे जमा करण्यात अशी दंग होती. त्याच्यामुळे कोणाचं काही लक्ष नाही. आणि भरतेचा ताण लागला आणि होडा गेला जवळजवळ 12 वावात होडा गेला. खूप आतमध्ये होडा गेला आणि या लोकांना माहीतच नाही की होडा काय. आणि थोड्या वेळाने जेव्हा भरतीचा ताण लागला, भरती पाणीवरती येला, त्याच्यानंतर या लोकांना कळलं की अरे आता आपला होडा खाली गेला. आणि होड्यात रामा शेळीतलो, म्हणजे माझ्या आजोबा इकडचे लोक शेळीतलं म्हणतात. तर होडा जवळजवळ 8-9 वावात आतमध्ये गेला होडा. आणि मग इकडे तिकडे धावपळ झाली. आणि मग आता होडा काढायचा कसा, कारण होडा काढूक अजून एक इकडनं होडी घेऊन जाऊची लागत. आणि जवळजवळ पुढून केरकरांचो रापण संघ आणि तिकडे पिरावडचो रापण संघ. मग इकडचे लोक पिरावडीत गेले. पिरावडचे 1-2 सावकारांचे होडे होत्या. ते होड्या घेऊन मग समुद्रात गेले. आणि माझो आजो त्या होड्यात असो एवढ्या डीप समुद्रात फक्त बसून होतो. काहीच पॅनिक वगैरे काय झालो नव्हतो. बट सगळ्या लोकांना टेन्शन दिलं होता काय होत काय नाही. कारण 12-13 वावा जेव्हा समुद्रात होडी जाता तेव्हा खूप चान्सेस कमी असतात. एकटो माणूस एका एवढ्या समुद्रात थांबणार, एका होड्यात बसून राहणार. त्याच्यामुळे ही एक खूप मोठी भावनिक गोष्ट आहे इकडे. मला लहानपणापासून सगळे आजे इकडचे आजोबा सगळे वरिष्ठ लोक मला सांगायचे की असं तुझ्या आजोसोबत अशी गंमत झाली होती. आणि तो माझ्या आजोचा दुसरा जन्म होतो. आणि खूप म्हणजे माझं लहानपण ॲक्च्युली इकडे गेला. त्याच्यामुळे मला ह्या समुद्रासोबत माझा वेगळा नाता की माझी आईसुद्धा म्हणजे माझी मम्मीसुद्धा तेव्हा जवळजवळ 8-9 वर्षाची होती. त्याच्यामुळे माझं आजाक जेव्हा हे लोक विचारायचे की काय झालं होतं ॲक्च्युली, तर ते पण काय सांगायचे नाही. त्याच्यामुळे जे काय होतं ते भयानकच होता. तो खूप मोठं होतो, दिवसच खूप असं वाईट होतो. पण त्याच्यातून ह्या समुद्रात माझ्या आजाक वाचवला किंवा माझ्या आजाक सुखरूप समुद्राच्या किनाऱ्यात आणून सोडला. त्याच्यामुळे बाई खूप म्हणजे माझे ही गोष्ट सांगताना अंगावर काटा येईल. तर अशी एक गंमत आहे किंवा ही एक मोठी गोष्ट आहे राजेश्वर रापण संघातली, ती तुमका मी आता शेअर केले. तर बघूया आता आपण पुढे जाऊया. पुढे एक नाईट आहे तर बघूया आणि आपण आपलं ब्लॉग संपूया आणि घरी जाऊया. दुसरं मासो, अजून एक मासो आहे बॉयटा मोठं मासो. आमचा नंदुमामाचा विषय गंभीर आहे. शेंडीचं असू दे की नेटचं असू दे, मामा मावरा गावणार. हे बघा हे बघा हे बघा बॉय मोठा मावरा मिळाला असता कोंडावला.
खेळ गोंधावला. मासे भेटले 3-4 मोठे मासे मिळाले पण नेट गोंधावला. त्या सोडूचा म्हणजे खूप असा किचकट काम असतं. तर बघूया आपण. चला. तर रानू यो मासो काढता नेटमधलो. या नेटमध्ये बेकार मासो असं ओळखतो. दाखव रानू. हे बघा गुंजला. फिशिंगचे व्हिडिओ करताना एक गंमत होता. आपण जेव्हा फिशिंगचे व्हिडिओ करून येत आहोत तर सहसा मावरा मिळत नाही. पण मी आज फिशिंगचे व्हिडिओ करून दिला आहे. तर ह्या बोयटा त्याच्यानंतर एक जिवंत दोडी आहे. ती दोडी जिवंत आहे. त्याच्यानंतर आपला सोनम. त्याचं नाव काय राहण्या? गरगाटो. गरगाटो. हे पण खूप मेहनत असतं मित्रांनो. तर ह्या फिशिंगला खूप मेहनत असतात. नेट असतात. त्या लाटांमध्ये जर फसला अडकला तर फाटूचे चान्सेस, गुंतूचे चान्सेस जास्त असतात. तर माझ्या गोप्रोची पण चार्जिंग संपलेली आहे. तर व्हिडिओ आपण हयाच संपूया. भेटूया दुसऱ्या व्हिडिओत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव हा बिंग राजगो. चला धन्यवाद.